नाशिकमधील मालेगावमधील एक छोटंसं डोंगराळ गाव. या ठिकाणी 3.5 वर्षाच्या अतिशय लहान मुलीवरती अत्याचार झाला आणि तिला दगडाने अक्षरशः ठेचून ठार मारण्यात आले. मित्रांनो, ही घटना अतिशय चीड आणणारी आहे आणि या घटनेने पूर्ण महाराष्ट्र सध्या हादरून गेलेला आहे. आपण नेहमीच पाहतोय की अशा पद्धतीच्या घटनांना लहान मुली बळी पडत आहेत. सोशल मीडियावरती आणि काही अक्कलबहादरं मुलींच्या पेहराविषयी बोलत असतात. परंतु जी मुलगी 3.5, 3, 4 वर्षाची लहान मुलगी आहे, ही एक कोमल कळी आहे, तिला कुस्करण्याचं काम हा समाज सध्या करत आहे. मित्रांनो, ही 3.5 वर्षाची लहान मुलगी तिची आई वडील आणि आजी आजोबासोबत राहत होती. वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते, घरात आई होती. परंतु घरातील कामामुळे आईला मुलगी अंगणात खेळते हे लक्षात घेऊन तिने याकडे दुर्लक्ष केलं. आजी आजोबा शेतात होते आणि दुपारी 3:30, 4च्या सुमारामध्ये ज्यावेळेस ही मुलगी घरातून गायब झाली असं लक्षात आलं, 2-3 तास या मुलीचा शोध घेतल्याच्या नंतर मुलगी सापडत नाही. त्यावेळेस गावकऱ्यांनी सर्व गावातील तलाव, विहिरी किंवा ज्या ठिकाणी अडचणीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी सर्व त्या मुलीचा शोध घेतला. परंतु एका टॉवरच्या ठिकाणी या मुलीचा छिन्न विच्छिन्न झालेला मृतदेह सापडला. या मृतदेहाची अवस्था पाहून हिला ठार मारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या लहान चिमुकलीवरती काही अत्याचार केला आहे का यासाठी तिचं पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मित्रांनो, या सर्व प्रोसेसमध्ये या लहान मुलीवरती अत्याचार करून तिला ठार मारण्यात आला आहे असं समोर आलं. त्यामुळे संपूर्ण गावात, मालेगाव तालुक्यामध्ये चीड उत्पन्न झाली. जाळे आणि मोर्चा त्या ठिकाणी संतप्त व्यक्तीचा चालू झाला आणि यानंतर माग चालू झाला की ही घटना कोणी केली आहे, लहान मुलीला कोणाची नजर होती. मित्रांनो, गावातील विजय खळेनाळे नावाचा मुलगा या मुलीला घेऊन गेलाय अशी माहिती मिळाली. विजयच्या घरी गेले तर त्याच्या घरातील भिंतीवरती रक्ताचे डाग देखील सापडले. त्यामुळे विजयवरचा जो काही संशय होता तो अधिक वाढला आणि पोलिसांनी विजयला ताब्यात घेतले. मित्रांनो, पोलिसांनी विजयला याची विचारपूस केली असता विजयने सांगितलं की विजय आणि या मुलीच्या वडिलांचं भांडण झालं होतं आणि तो राग मनात धरून मी अशा पद्धतीची घटना केली आहे. ती थंड डोक्यानं या घटनेला अंजाम देतोय. एक लहान मुलगी जो घरातून चॉकलेटच्या स्वरूपामध्ये तिला आमिष दाखवून बाहेर काढतोय, तिला स्वतःच्या घरी घेऊन जातोय, तिच्यावरती अत्याचार करतोय आणि तिला धारदार शस्त्राने व दगडाने ठेचून तिला मारतोय. मित्रांनो, ही मानसिकता ठेचली पाहिजे. आपली लहान मुलं आपण जपली पाहिजेत. तसं पाहता लहान मुलांच्या सोबत जे लोक आहेत, एक्सेप्ट आई वडील भाऊ, हे लोक सोडता कोणावरतीही विश्वास नाही ठेवला पाहिजे. मुलगी लहान असो किंवा मोठी असो, लहान मुलांना समज नसते. लहान मुलांना समज येईपर्यंत त्या मुलांना दुसऱ्याच्या स्वाधीन करणे किंवा आपली लहान मुलं दुसऱ्याच्या नजरेत येत आहेत का हे देखील पालकांनी पाहिलं पाहिजे. मित्रांनो, ही लहान कळी या नराधमाने कुस्करली. ही लहान कळी या नराधमाने अगदी ठेचून मारली. याची मानसिकता या जगासमोर आली आहे आणि अशा पद्धतीच्या मानसिकतेचे नराधम या समाजामध्ये अनेक आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील लहान यांना सांभाळला पाहिजे, खास करून मुलींना. मित्रांनो, अशा प्रकारच्या घटना ह्या नेहमीच घडत असतात आणि या घटनांना मुलींचा पेहराव, त्यांची लाईफस्टाईल, सोशल मीडियावरती मुलींचा वाढता वापर याचा दाखला दिला जातो. परंतु जी नीच मानसिकता या समाजामध्ये फिरते किंवा या समाजामध्ये या तरुण पिढीमध्ये उपजते त्याबद्दल कोणीही बोलत नाही. त्यांचा पेहराव, त्यांची लाईफस्टाईल हे त्यांचा अधिकार आहे, ते त्या पद्धतीने राहू शकतात. परंतु या ठिकाणी ही लहान मुलगी तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मोडत देखील नाही. त्या मुलीला जग माहीत नाही, त्या मुलीला लाईफस्टाईल माहीत नाही, त्या मुलीला कपड्याचा सेन्स नाही, तरी देखील ती मुलगी या पद्धतीच्या अत्याचाराला बळी पडली. त्यामुळे हे जे काही अक्कलबहादर समाजामध्ये आहेत त्यांना देखील जाब विचारला पाहिजे, ठेचून काढलं पाहिजे आणि याचबरोबर आपल्या घरातील मुलींना
जोपर्यंत समज येत नाही तोपर्यंत आई वडील वगळता इतर कोणाच्याही नजरेस आपली मुलगी पडून दिली नाही. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.